जर तुमचा किंवा तुमच्या परिचयामध्ये कोणाचा डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग झालेली असेल, तेही इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि सिव्हिल या चारपैकी कोणत्या ब्रँचमध्ये, तर त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला आवर्जून शेअर करा. कारण रेल्वेमध्ये ज्युनियर इंजिनिअरची मोठी भरती आलेली आहे. त्या भरतीबद्दलच आजचं सेशन आहे. तर यामध्ये सर्व डिटेल तुमच्याशी मी शेअर करतो. तर भरती कुठची आहे, तर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजेच रेल्वेची भरती आहे. त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ज्युनियर इंजिनिअरची पोस्ट आहे. त्याच्यामध्ये एकूण 3993 एवढ्या पोस्ट आहेत. पुन्हा त्याच्यामध्ये अपडेटमध्ये 4000 झालेले आहे. त्याच्यामध्ये पुन्हा काही पोस्ट वाढलेले आहे. तर सर्व डिप्लोमा आणि डिग्री झालेले सर्व ब्रँचचे विद्यार्थी इथे इलिजिबल नाही आहे, परंतु इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स या 4 ब्रँचचे विद्यार्थी यामध्ये इलिजिबल आहे. तर पूर्ण डिटेल मी तुमच्याशी शेअर करतो. पण तुम्हाला काय करायचं आहे, त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीन चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर तुम्हाला याची डिटेल ॲडव्हर्टाईज डाउनलोड करायची असेल तर आपलं CST लॉन्चपॅडचं टेलिग्राम चॅनल आहे. तिथे पूर्ण डिटेल ॲडव्हर्टाईजची PDF आपण या टेलिग्राम चॅनलवरती टाकून ठेवलेली आहे. सोबतच अप्लाय करायची लिंकसुद्धा तिथे दिलेली आहे. ठीक आहे, तर तुम्हाला एक एक डिटेल सांगतो की नेमक्या ॲडव्हर्टाईजमध्ये काय दिलेलं आहे. तर ॲडव्हर्टाईज कशाची आहे, ती पोस्ट आहे ज्युनियर इंजिनियर सोबतच मटेरियल सुपरिटेंडंट. आणि हे ॲडव्हर्टाईज नंबर आहे 4/2026ची, म्हणजे एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये आलेली ही ॲडव्हर्टाईज. आता त्याच्यामध्ये फॉर्म कधी सुरू होणार, तर फॉर्म सुरू होणार आहे 14 ऑगस्टपासून, म्हणजे 14 ऑगस्टपासून सुरू होणार आणि ते क्लोज होणार. क्लोज होण्याची तारीख आहे 13 सप्टेंबर, म्हणजे 13/9/2026 रोजी फॉर्म बंद होणार. पण तुम्हाला पेमेंट करण्यासाठी 2 दिवस अतिरिक्त दिलेले आहे, म्हणजे 15/9 पर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता. पण तुम्हाला रजिस्ट्रेशन 13 सप्टेंबरच्या पूर्वी संपवावं लागेल किंवा त्याच्यापूर्वी तुम्हाला करावं लागेल. लास्ट दिवशी रश असते, तुम्हाला माहीत आहे. तर होते ते प्रयत्न करायचा की 13च्या पहिलेच आपलं भरणं झालं पाहिजे. ठीक आहे, याच्यासाठी पे स्केल जी दिलेली आहे 6 लेवलचा पे आहे, म्हणजे 7th CPC आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये इनिशियल पे जर बघितला 35,400 सुरुवात आहे, इनिशियल आहे बिलकुल. आणि त्याच्यासाठी वयोमर्यादा 18 ते 33 वर्ष आणि एकूण जागा मी सांगितलंच 3993, 3993 एवढ्या पोस्ट आहे. त्याच्यामध्ये पुन्हा वाढलेल्या 4021 पोस्ट झालेल्या जवळपास. ठीक आहे, आता याच्यामध्ये एज तुम्हाला सांगितलंच आहे 18 ते 33 वर्ष. परंतु जे कॅटेगरीमध्ये विद्यार्थी आहेत जसे की SC आणि ST त्यांना 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. म्हणजे जर SC आणि ST विद्यार्थी असतील तर त्यांना 33 + 5 इयर त्यांना काय मिळणार, ॲडिशनल. आणि जर OBC नॉन क्रिमिनलमध्ये येत असाल तर तुम्हाला 3 वर्षाचं काय रिलॅक्सेशन, म्हणजे 33 प्लस काय होणार तुमचं 3 होणार. म्हणजे इतक्या वर्षापर्यंतच्या एज लिमिटपर्यंत तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर फॉर्म भरण्याची अप्लिकेशन फीज किती आहे किंवा एक्झामिनेशन फी असं म्हणता येणार. आता रेल्वेचं एक छान असतं की तुम्हाला फीज रिफंड देतं, पण त्याची एक कंडिशन असते. त्याची कंडिशन असते फीज काय बघा, सर्व कॅन्डिडेटसाठी 500 रुपीज फी आहे, पण काही जणांना सोडून कोणाला तेही सांगतो. आणि त्याच्यातले तुम्हाला 400 रुपये 400 तुम्हाला रिफंड मिळेल. काय मिळेल, रिफंड मिळेल. पण कधी अट दिलेली आहे, जर तुम्ही फर्स्ट CBT एक्झाम अपियर केली तर. याच्यामध्ये 2 CBT एक्झाम होतं, समोर सांगतोच. जोपर्यंत तुम्ही एक्झामला जाणार नाही तोपर्यंत तुमची फीज रिफंड होणार नाही. सर्वात महत्त्वाची अट म्हणजे फॉर्म भरा, एक्झाम फी भरा, पेपरला जा आणि तुमचे पैसे परत मिळवा, अशी इथे स्कीम असते रेल्वेमध्ये. ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त जे SC ST एक्स सर्व्हिसमॅन, हँडिकॅप, फिमेल आणि बघा फिमेल कोणत्याही कॅटेगरीचे असो आणि ट्रान्सजेंडर यांच्यासाठी 250 रुपये फीज आहे. किती आहे, 250 एक्झामिनेशन फी आहे. आणि तेही काय होते, रिफंड होते. पण तेही कोणत्या अटीवर, जर तुम्ही परीक्षेला गेले, म्हणजे जर तुम्ही परीक्षा अटेम्प्ट करून आले, मग पास हो नाही तर फेल हो, तुम्हाला तुमची फीज काय होणार, रिफंड होणार. ठीक आहे, एक रेल्वेचं सर्वात छान गोष्ट येते. आता महाराष्ट्रातले ना कधी यांच्याकडनं शिकणार तर माहीत नाही, असो. ठीक आहे, आता तुमची नेमकी रिक्रुटमेंट प्रोसेस कशी असणार किंवा तुमचं सिलेक्शन कशा पद्धतीने होणार. सर्वात महत्त्वाचं की तुमची फर्स्ट स्टेजची एक CBT एक्झाम होणार, याला फक्त क्वालिफाय करायचं असतं. आणि मग त्याच्यानंतर तुमची काय होणार, स्टेज 2 CBT 2 एक्झाम होणार. ठीक आहे, त्याच्यावरती तुमची मेरिट लागणार. त्याच्यानंतर बस काही नाही, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन. आणि हे सर्व तुम्हाला तुमच्या ईमेलवरती आणि तुमच्या जो तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावरती SMS द्वारे कळवलं जाणार. तुमच्या घरी कोणी येणार नाही, म्हणून हे लक्ष ठेवून आपलं काम आहे. एकदम 2 स्टेपमध्येच, म्हणजे CBT 1 CBT 2 दिलं की तुमचं सिलेक्शन काय झालं,
पक्का झालं तर कॅटेगरी वाईज असतं, बऱ्याचशा त्याच्यामध्ये रिझर्वेशन असतं. ठीक आहे. आता स्टेज 1चं जे सर्वांसाठी कॉमन, स्टेज 1चा जो पेपर आहे सर्वांसाठी सिलेबस कॉमन, सर्वांसाठी पेपर कॉमन, तर त्याचं नेमकं कशा पद्धतीने होणार ते बघा, लक्षामध्ये घ्या. बघा 90 मिनिटाचा पेपर होणार, त्याच्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न असणार. काय असणार? 100 प्रश्न असणार. आणि फर्स्ट स्टेजचे जे एक्झामिनेशन आहे फक्त काय शॉर्ट लिस्ट करायसाठी आहे, म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट आहे. याच्यामध्ये काही मेरिट लिस्ट वगैरे लागणार नाही, फक्त तुम्हाला इलिजिबल व्हायचं आहे. याच्यामध्ये मेरिटचा काही याच्यामध्ये रोल नसतो, म्हणजे मेरिट लिस्टशी याचा काही संबंध नसतो. त्याच्यानंतर याचे सब्जेक्ट कोणते आहे? एक आहे मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, त्याच्यानंतर आहे जनरल अवेअरनेस आणि जनरल सायन्स, असे 4 सब्जेक्ट मिळून आहे. आता नेमके कोणत्या सब्जेक्टचे किती प्रश्न तेही तुमच्याशी मी काय करतो, शेअर करून देतो. त्यामध्ये बघा की जे CBT 1 आहे म्हणजे स्टेज 1 आहे, जे ज्यामध्ये 90 मिनिट्सचा पेपर राहणार आणि 100 क्वेश्चन्स राहणार आहे. त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्सचे 30 क्वेश्चन, रिझनिंगचे 25 क्वेश्चन, जनरल अवेअरनेस 15, सायन्सचे 30, म्हणजे असे एकूण काय झालं 100 क्वेश्चन्स असणार, 100 मार्क्स असणार आणि तुम्हाला 90 मिनिट्स दिले जाईल. या परीक्षेमध्ये तुम्हाला 1/3 काय असणार? निगेटिव्ह मार्किंग असणार. काय ना, म्हणजे चुकला प्रश्न की 1/3 आपले काय होणार? मायनस होणार. ठीक आहे. तर हे काय झालं? स्टेज 1चं झालं. काय झालं? स्टेज 1चं झालं. याच्यामध्ये महत्त्वाचं की नेमका सर पेपर कसा होणार, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो सर पेपर कसा होणार. ते एक्झामिनेशनचं जे मीडियम आहे ते असणार इंग्लिश. ठीक आहे. इंग्लिश, हिंदी आणि 13 रिजनल लँग्वेज. तर त्याच्यामध्ये आपलं मराठी लँग्वेजसुद्धा दिलेली आहे, मराठी लँग्वेजसुद्धा दिलेली आहे. याच्यापैकी तुम्ही कोणतीही सिलेक्ट करू शकता. पण पेपर कसा असणार? जे CBTचे क्वेश्चन आहे कंपल्सरी जे डिस्प्ले होणार ते होणार तुमच्या जे तुम्ही ऑप्ट केले, म्हणजे तुम्ही जे सिलेक्ट केली आहे याच्यापैकी ज्या भाषा सिलेक्ट केल्या ती भाषा आणि कंपल्सरी इंग्लिश, म्हणजे इंग्लिश प्लस तुम्ही सिलेक्ट केलेल्या भाषेमध्ये तुमचे काय असणार? प्रश्न असणार, त्या CBT परीक्षेमध्ये विचारले जाणार. ठीक आहे. आता हा जो एक्झाम पॅटर्न आहे याच पॅटर्नच्या आधारित आपलं जे CST लॉन्चपॅडची ॲप आहे त्यावरती आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. RRB JEE CBT 1ची फुल लेंथ टेस्ट सोबतच सब्जेक्ट वाईज टेस्टसुद्धा त्यामध्ये दिलेली आहे. एक्झाम याच पॅटर्नवरती आणि ते सर्व प्रश्न जे असणार प्रिव्हियस इयर आधारित असणार. काय असणार? प्रिव्हियस इयर आधी. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही काय करू शकता, याला CST लॉन्चपॅड ॲपला काय करू शकता, डाउनलोड करू शकता प्ले स्टोअरवरनं आणि आपली डेली फ्री क्विज पण चालतच असते, डेली पण फ्रीमध्ये क्विज देऊ शकता. त्याच्यानंतर जी सेकंड स्टेज आहे त्या सेकंड स्टेजमध्ये 120 मिनिट आणि काय असतात 150 प्रश्न असतात, म्हणजे 150 क्वेश्चन्स असते. त्याच्यामध्ये सब्जेक्ट बघितलं जनरल अवेअरनेस, फिजिक्स अँड केमिस्ट्री, बेसिक कम्प्युटर, एकदम बेसिक लेवलचे सर्व 10th स्टँडर्डच्या लेवलचं CBSEच्या सिलेबसच्या आधारित असतं, एकदम सोपं. बेसिक कम्प्युटर, एन्व्हायरमेंट अँड पोल्युशन आणि त्याच्यानंतर सर्वात मोठा खेळ असतो टेक्निकल ॲबिलिटीचा. कशाचा? टेक्निकल ॲबिलिटी म्हणजेच तुम्ही कोणत्या ब्रँचचे आहे. मेकॅनिकलला मेकॅनिकलचे प्रश्न, इलेक्ट्रिकलला इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्सला इलेक्ट्रॉनिक्स आणि सिव्हिलला सिव्हिलचे प्रश्न येणार टेक्निकलचे. बघा याच्यामध्ये बघा जनरल अवेअरनेस, फिजिक्स, केमिस्ट्री, बेसिक कम्प्युटर आणि एन्व्हायरमेंट अँड पोल्युशन हे 50 मार्कासाठी आहे. की ते 50 मार्क्ससाठी पूर्ण खेळ कशामध्ये आहे? जे तुमचं टेक्निकल ॲबिलिटी आहे, जसं तुम्ही इलेक्ट्रिकलचे असाल तर तुम्हाला इलेक्ट्रिकलचे प्रश्न येणार. काय येणार? इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे प्रश्न किती येणार? 100 येणार आणि ते 100 मार्क्ससाठी एकूण प्रश्न किती झाले तुमचे? 150 आणि तुम्हाला एकूण मार्क्स किती आहे? 150. तुम्हाला वेळ किती मिळत आहे? 120 मिळत आहे, मिनिट्स मिळत आहे. आणि याच्यामध्ये पण निगेटिव्ह मार्किंग असणार 1/3. काय असणार? निगेटिव्ह मार्किंग असणार 1/3. आणि याच्यामध्ये खास व्हर्च्युअल कॅल्क्युलेटर, म्हणजे याच्यामध्ये कॅल्क्युलेटर यूज करता येणार, पण घरचं न्यायचं नाही आहे. तिथेच कम्प्युटर स्क्रीनवरती तुम्हाला व्हर्च्युअल कॅल्क्युलेटर मिळणार, त्याला माऊसने तुम्ही यूज करू शकता परीक्षेच्या वेळेस. पण कोणत्या परीक्षेच्या वेळेस? फक्त सेकंड स्टेजला, फक्त सेकंड स्टेजला. आता हा जो परीक्षा पॅटर्न आहे, जर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असाल, डिप्लोमा किंवा डिग्री झालेले, तर तुमच्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी खास CBT 2साठी फुल लेंथ टेस्ट सोबतच चॅप्टर वाईज जे आपले चॅप्टर असतात इलेक्ट्रिकलचे, ते इलेक्ट्रिकल चॅप्टर वाईज इथे काय दिलेली असणार? टेस्ट असणार सर्व. तर त्या इंग्लिश प्लस हिंदी लँग्वेजमध्ये ते जॉईन करायचे असेल तर CST लॉन्चपॅड काय करायची? ॲप डाउनलोड करायची. कुठनं? प्ले स्टोअरवरून. ठीक आहे. हे तुमच्या जबाबदारी, इच्छुक असाल त्यांच्यासाठी. नाही तर फ्रीमध्ये तर आपल्या याच्यामध्ये डेली चालत असतात. बघा याच्यामध्ये कोणत्या कोणत्या ब्रँच इलिजिबल आहे? सुरुवातीला सांगितलं मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि सिव्हिल, आणि यांच्या ज्या अलाइड ब्रँचेस आहे त्या पण याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. आता तुम्ही PDF डाउनलोड करायची आणि डिटेलमध्ये काय करू शकता, याला बघू शकता. आता एक एक वाचलं तर आपल्याला पूर्ण दिवस लागायचा, आपल्याला दिवस घ्यायचा नाही आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची अट आहे की तुम्ही मल्टिपल RRBला अप्लाय करू शकत नाही. म्हणजे ठीक आहे, म्हणजे एक RRB सोडली आणि सेम दुसऱ्या RRBमध्ये किंवा त्याच RRBमध्ये दुसऱ्या पोस्टसाठी असं तुम्हाला अप्लाय करता येणार नाही. जर तुम्ही मल्टिपल फॉर्म भरले
गेले तर तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल, तुमचा फॉर्म काय होणार, रिजेक्ट होणार. ठीक आहे. जसं तुम्ही PDF डाउनलोड कराल आणि PDFचा जसं शेवट जाल खाली तर तुम्हाला वॅकन्सीचा टेबल दिलेला आहे. नेमकं कोणत्या RRB मध्ये कोणत्या पोस्टसाठी किती वॅकन्सी आहे ते सर्व कॅटेगरी वाईज, तुमच्या झोन वाईज सर्व तुम्हाला काय दिलेलं आहे. तर तुम्हाला PDF मध्ये जायचं आणि Annex B मध्ये जर गेले तर तुम्हाला ते दिसून जाणार. त्यासाठी तुम्हाला PDF डाउनलोड करावी लागेल. ठीक आहे. तर हे जे डिटेल होती ती कशाची होती, RRB जे रिक्रुटमेंटची होती. 2026ची रिक्रुटमेंट आहे. त्याच्यामध्ये डिप्लोमा आणि डिग्री झालेले विद्यार्थी काय इलिजिबल. आता जर व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने व्हिडिओला काय करा, लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत त्या व्हिडिओला काय करा, शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणी चॅनलला पण काय करा, सबस्क्राईब करा. इथे सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.